Hello friends, this is me Ravindra R. Visave from Secondary Ashram School, Sangvi Taluka Shirpur, District Dhule. Today in this video, we are going to learn a lesson number 1.3 that is Little Girls Wiser Than Old People from my book, my English book 7. Before starting this lesson, I would like to introduce the author of this lesson. The writer of this lesson or the author of this lesson is Count Lev Nikolavich Tolstoy. He is popularly known as Leo Tolstoy. Friends, he wrote many books in the form of novels, short stories and many philosophical works he wrote. His idea of non-violence had influenced many great men like Mahatma Gandhi and Martin Luther King Jr. from America. Tolstoy wrote many short stories or many stories for the children. This is one of them. However, this has a message for grown-ups too. So let's turn to the actual story, Little Girls Wiser Than Old People. मित्रांनो, लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल याचा अर्थ मोठ्यांपेक्षा लहान मुली अधिक समंजस या प्रकारची गोष्ट आपण या पाठात आपण अभ्यासणार आहोत. पहिला पॅराग्राफ बघूया. इट वॉज अन अर्ली ईस्टर. इन द एअर ले स्नो अँड रील्स रॅन डाऊन द विलेज. इट वॉज अन अर्ली ईस्टर. ईस्टर मीन्स व्हॉट? ईस्टर ख्रिश्चन फेस्टिवल. इट वॉज अन अर्ली ईस्टर. ह्या वर्षाचा जो काही ईस्टर होता तो खूप लवकर आलेला होता. इन द यार्ड्स ले स्नो. इन द यार्ड्स त्या अंगणामध्ये ले स्नो बर्फ पडलेला होता. अँड रील्स रॅन डाऊन द विलेज. रील्स म्हणजे स्मॉल स्ट्रीम्स. आपण त्यांना छोटे झरे म्हणूयात. स्मॉल स्ट्रीम्स रन डाऊन द विलेज. गावातून छोटे छोटे झरे हे वाहत होते. अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम द मॅन्युअर पाईल. अ लार्ज पडल डबकं, एक मोठं डबकं हॅड रन डाऊन फ्रॉम द मॅन्युअर पाईल. मॅन्युअर पाईल तर खतांचा एक ढिगारा. त्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं वाहत होतं. इन टू अ लेन, एका बोडीमध्ये, एका नालीमध्ये बिटवीन टू फार्म्स, दोन शेतांमधून जी नाली वाहत जात होती त्या नालीमधून तो छोटासा तो झरा त्या ठिकाणी वाहत जात होता. अँड ॲट धिस पडल, आणि ह्याच डबक्यामध्ये टू गर्ल्स, त्या दोन मुली. अँड ॲट धिस पडल टू गर्ल्स, त्या दोन मुली, वन ओल्डर दॅन द अदर, एक मोठी आणि एक छोटी अशा दोन मुली हॅड मेट, त्या दोघी त्या ठिकाणी एकत्र भेटल्या. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लोज. बोथ ऑफ देम, त्या दोघींना, हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स, त्यांच्या आईंनी नवे कपडे घातलेले होते. द लिटल गर्ल्स हॅड अ ब्लू ड्रेस. एका छोट्या मुलीला, लिटल गर्ल हॅड ब्लू ड्रेस, तिचा छोट्या मुलीचा निळ्या रंगाचा ड्रेस होता. अँड द एल्डर वन हॅज अ येलो वन विथ अ डिझाईन. आणि मोठ्या मुलीचा पिवळ्या रंगाचा ड्रेस, नक्षीदार असा पिवळ्या रंगाचा ड्रेस तिने घातलेला होता. बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन रेड कर्चिप्स. तर दोघांचे डोक्यांना लाल रुमाल बांधलेला होता, गुंडाळलेला होता. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च, प्रेयर्स as we know that it was the festival of Easter, and on this day they went to the church. There they pray. After prayers and after prayer in the church, त्या चर्च मध्ये प्रेयर केल्यानंतर the two girls went to the puddle. आणि मग त्या दोन मुली त्या प्रार्थनेनंतर, चर्चमधल्या प्रार्थनेनंतर त्या पडल, त्या डबक्यापाशी त्या गेल्या. वेअर दे शोड देअर न्यू गारमेंट्स. ज्या ठिकाणी त्या डबक्यापाशी त्यांनी दे शोड देअर न्यू गारमेंट्स टू इच अदर. त्या दोघींनी एकमेकांना त्यांचे नवे कपडे त्यांनी दाखवले. अँड बिगॅन टू प्ले, आणि त्यांनी त्या ठिकाणी खेळायला सुरुवात केली. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. त्यांना पाणी उडवायचं होतं. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल. लहान मुलगी त्या पडल, त्या डबक्यामध्ये जायला लागली. विथ हर शूज ऑन,
तर त्या बुटांसकट तिच्या पायातल्या बुटांसकट ती जायला लागली. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर, परंतु ती मोठी मुलगी मात्र तिला बोलली, डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. शी वॉर्न हर दॅट डोंट गो लाईक दॅट, or don't go with your shoes into the puddle, otherwise your mother will scold you. असं ती तिला वॉर्न करते. I will take off my shoes and you do the same. She said that I will do my I will take off my shoes and you do the same thing and you too take off your shoes. ती म्हणते की मी जसं माझे बूट काढते त्याप्रमाणे तू पण तुझे बूट काढून घे, असं ती तिला सांगते. अदरवाईज युअर मदर विल स्कोल्ड यू. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, आणि मग मुलींनी दोघी मुलींनी त्यांचे बूट काढलेत. रेज देअर स्कर्ट्स, आणि त्यांचे स्कर्ट्स थोडे वर केलेत, झगे म्हणूया आपण त्यांना, तर ते झगे वर केले. अँड वॉक थ्रू द पडल टुवर्ड्स ईच अदर, आणि वॉक थ्रू द पडल, आणि मग त्या डबक्यामध्ये त्या वॉक थ्रू त्या पडलमधून त्या चालायला लागल्या. टुवर्ड्स ईच अदर, एकमेकींकडे त्या चालायला लागल्या. मलाशा स्टेप्ड इन, मलाशाने पाऊल टाकलं. अप टू हर अँकल्स, तर पाऊल टाकल्याबरोबर तिच्या घोट्यापर्यंत, पायाच्या घोट्यापर्यंत साधारणपणे ते पाणी आलं. ते घोटे तिचे बुडालेत. अँड सेड, आणि मलाशा म्हटली, इट इज डीप अकुल्का. ती अकुल्काला म्हणते, इट इज डीप, हे खोल आहे, पाणी खोल आहे. आय एम अफ्रेड, मला भीती वाटते, असं ती म्हणते. नेव्हर माइंड, शी रिप्लाइड. शी रिप्लाइड मीन्स वॉट? अकुल्का रिप्लाइड दॅट नेव्हर माइंड, इट विल नॉट बी एनी डीपर. तर ते एवढं ते डीप म्हणजे ते खोल नाही आहे. कम स्ट्रेट टुवर्ड मी, तू माझ्याकडे ये, असं ती त्या ठिकाणी म्हणते. दे केम क्लोजर टू ईच अदर, आणि मग दोघी एकमेकींच्या जवळ त्या ठिकाणी आल्या. अकुल्का सेड, अकुल्का म्हटली मलाशाला, अकुल्का टोल्ड मलाशा लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप. तर लुक आउट, जरा बघ, अँड डू नॉट स्प्लॅश इट अप. स्प्लॅश इट अप म्हणजे काय? तर पाणी किंवा शिंतोडे तू उडवू नकोस. बट वॉक सॉफ्टली, तर तू कशी चाल? तर वॉक सॉफ्टली, तर तू हळूवार चालत ये, असं ती म्हटली. शी हॅड बेअरली सेड दॅट, शी हॅड बेअरली सेड, जसं ती म्हटली, ज्या क्षणी ती म्हटली, वेन मलाशा प्लम्प्ड हर फूट इन टू द वॉटर. ॲज सून ॲज अकुल्का सेड, मलाशा प्लम्प्ड हर फूट इन टू द वॉटर. तिने ज्या क्षणी म्हटलं त्या क्षणी मलाशाने तिचा पाय धपकन त्या पाण्यात टाकला. प्लम्प्ड म्हणजे काय? तर धपकन पाण्यात पाय टाकला तिने. अँड बेस्पॅटर्ड म्हणजे काय? तर तिने घाणीचे ते शिंतोडे उडवले, तिच्या अंगावर घाण उडवली. अकुल्काज न्यू ड्रेस, अकुल्काचा नवीन जो काही ड्रेस होता तो. अँड नॉट ओनली हर ड्रेस, तर फक्त तिच्या ड्रेसच नव्हे, बट ऑल्सो हर नोज अँड आईज, तर तिचं नाक आणि डोळ्यांवर देखील ती घाण किंवा ते शिंतोडे त्या ठिकाणी उडाले. वेन अकुल्का सॉ द स्पॉट्स, ज्यावेळेला अकुल्काने ते स्पॉट्स मीन्स डाग, ज्यावेळेला ते डाग तिने बघितले ऑन हर ड्रेस, तिच्या ड्रेसवर, तिच्या कपड्यांवर ज्यावेळेला तिने ते डाग बघितले. शी ग्रीव अँग्री ॲट मलाशा, ती मलाशावर रागावली. शी स्कोल्डेड मलाशा, ती तिला खडसावून बोलते. अँड स्कोल्डेड हर, तिला खडसावून बोलली. अँड रॅन आफ्टर हर, आणि तिच्या मागे ती धावत गेली. टू कॅच हर, म्हणजे तिला पकडायला ती धावली असेल. अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर, आणि पकडून तिला काय करायचे? शी वॉन्टेड टू स्ट्राईक हर, शी वॉन्टेड टू हिट हर, तिला मारायचं आहे. मलाशा वॉज फ्रायटन, मलाशा घाबरली, मलाशा घाबरलेली होती. अँड सीइंग व्हॉट ट्रबल शी हॅड कॉज्ड, आणि हे बघितल्यानंतर व्हॉट ट्रबल शी हॅज कॉज्ड, की तिने काय करून ठेवलेलं आहे, काय करून टाकलं हे बघून. शी जम्प्ड आउट ऑफ द पडल, तिने तात्काळ तिने उडी मारली, त्या डबक्यामधून उडी मारली. अँड रॅन होम, आणि ती घराकडे धावत गेली. अकुल्काज मदर पास्ड बाय, अकुल्काची आई बाजूने जात होती. शी सॉ हर डॉटर्स ड्रेस, तिने तिच्या मुलीचा ड्रेस बघितला. बेस्पॅटर्ड अँड सॉइल्ड, बेस्पॅटर्ड म्हणजे काय? मी अगोदरच सांगितलं, तर घाणीने माखलेला, शिंतोडे उडवलेला. अँड सॉइल, तर मातीने चिखलाने खराब झालेला तो ड्रेस बघितला.
व्हेअर अकस्ट वन डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. अकस्ट वन म्हणजे घाणेरडी कुठची. तर तिला थोडं ती रागवून म्हणते. रागवून आपण एखाद्या लहान मुलांना आपण तो शब्द वापरत असतो. तर व्हेअर अकस्ट वन घाणेरडी कुठली या अर्थाने आपण या ठिकाणी घेऊ. व्हेअर डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. शी आस्क्ड हर डॉटर दॅट व्हेअर डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. तू कुठे एवढं घाणीने स्वतःला माखून टाकला. मला अशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी. तर ती तिच्या आईला सांगते मलाशा आकुलका सेड मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी. तर तिने पर्पजली म्हणजे काय तर जाणून बुजून तिने हेतुपुरस्कार माझ्या अंगावर स्प्लॅश्ड म्हणजे पाणी उडवलं ऑन मी. माझ्यावर तिने जाणून बुजून ते पाणी उडवलं आहे असं ती तिच्या आईला म्हणते. आकुलकाज मदर ग्रास्प मलाशा. ग्रास्प म्हणजे काय हेल्ड टाईटली. शी हेल्ड टाईटली मलाशा and gave her a knock on her nape of her neck. तर नॅप ऑफ हर नेक म्हणजे काय मागच्या बाजूला मानेच्या मागच्या बाजूला. शी नॉक्ड हर तर ती तिला मारते तिच्या मानेच्या मागच्या बाजूला. अगोदर काय करते आकुलकाज मदर ग्रास्प्ड हर और हेल्ड हर टाइटली. तिला अगोदर घट्ट पकडते अँड देन शी नॉक्ड ऑन हर नॅप ऑफ हर नेक. तर तिच्या मानेवर मारते. मलाशा बिगॅन टू हाऊल. हाऊल मीन्स वॉट शी क्राय लाऊडली और क्राईड लाऊडली. तर मलाशा क्राईड लाऊडली. शी स्टार्टेड क्राईंग लाऊडली अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. आणि मग मलाशाची आई देखील त्या ठिकाणी बाहेर येते तिच्या मुलीला रडताना बघून. व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर. व्हाय डीड यू स्ट्राईक माय डॉटर की तू माझ्या मुलीला का मारलंस. शी बिगॅन टू स्कोल्ड. स्कोल्ड मीन्स आस्क विथ अँगर. ती तिच्या नेबरला मीन्स टू आकुलकाज मदर. शी आस्क आकुलकाज मदर विथ अँगर दॅट व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. व्हाय डिड यू स्ट्राईक माय डॉटर. माझ्या मुलीला तू का मारलंस असं ती त्या ठिकाणी विचारते. वन वर्ड बॉट बॅक अनादर. तर शब्दामागे शब्द येत गेले और वर्ड्स टर्न इनटू कॉरल. आपण असंही म्हणू शकतो की शब्दाला शब्द भिडलेत अँड इट टर्न इनटू अ कॉरल. आणि मग भांडणाला सुरुवात झाली. अँड द वुमन बिगॅन टू कॉरल. आणि त्या भांडायला त्यांनी सुरुवात केली. द मेन टू रॅन आउट. आणि माणसंही त्या ठिकाणी धावत पुढे आले अँड अ बिग क्राऊड एक मोठी गर्दी गॅदर्ड इन द स्ट्रीट. त्या रस्त्यावर खूप मोठी गर्दी त्या ठिकाणी जमली. ऑल वेअर क्राईंग. सगळेजण आरोड्या मारत होते. अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर शेजाऱ्याचं कोणीही एकमेकांच्या शेजाऱ्याचं किंवा एकमेकांचं कोणीही ऐकत नव्हतं. नो बडी कुड हिअर एनीवन. एखादा कोणीच ऐकत नव्हतं. दे स्कोल्डेड अँड कर्स्ड. दे स्कोल्डेड तर ते एकमेकांना रागवत होते. कर्स्ड आणि शिव्या शाप देत होते इच ऑदर एकमेकांना. वन मॅन गेव अनादर मॅन अ पुश. एका माणसाने दुसऱ्या माणसाला ढकललं. अँड अ फाईट हॅड बिगॅन. आणि मग भांडणाला लढाईला त्या ठिकाणी सुरुवात झाली. केव्हा सुरुवात झाली. अ फाईट हॅड बिगॅन वेन आकुलकाज ग्रँडमदर केम आउट. ज्या वेळेला आकुलकाची आजी त्या ठिकाणी आली त्यावेळेला भांडणाला ती सुरुवात झालेली होती. शी स्टेप्ड इन द मिडस्ट ऑफ. इन द मिडस्ट ऑफ म्हणजे काय अगदी मधोमध येऊन थांबणे. शी स्टेप्ड इन द मिडस्ट ऑफ द पिजंट्स. पिजंट्स मीन्स वॉट फार्मर्स. त्या फार्मर्सच्या मध्ये जे शेतकरी होते गावातले त्या शेतकऱ्यांच्या अगदी मधोमध येऊन शी स्टेप्ड इन म्हणजे ती मधोमध येऊन त्या ठिकाणी थांबली त्या भांडणाच्या मध्ये. अँड बिगॅन टू टॉक टू देम. आणि ती त्यांना बोलायला लागली. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. कन्सिडर द हॉलिडे. आता ग्रँडमदर आजी आहे ती आणि मग ती इतरांना त्या लोकांना समजवते आहे. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. बेट्यांनो व्हॉट आर यू डुईंग. तुम्ही काय करता आहेत. कन्सिडर द हॉलिडे. हॉलिडे ईस्टर. ईस्टर इज अन हॉलिडे. ईस्टरचा हा सण आहे आणि तुम्ही सुट्टीचा दिवस आहे. अँड व्हॉट आर यू डुईंग. आणि तुम्ही काय करता आहेत. दिस इज अ टाईम फॉर रिजॉयसिंग. रिजॉयसिंग म्हणजे आनंदाचा आनंद साजरा करण्याचा हा टाईम आहे. दिस इज द टाईम फॉर सेलिब्रेटिंग दिस हॉलिडे. अँड व्हॉट आर यू डुईंग हिअर.
शी आस्क्ड टू द पीजंट्स और शी आस्क्ड टू द मेन इन फ्रंट ऑफ हर. त्या लोकांना ती त्या ठिकाणी विचारते. अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. आणि ती म्हणते की अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग, की दिस इज अन ईस्टर फेस्टिवल अँड यू आर कॉरलिंग ऑन दिस डे, ऑन दिस होली डे. सो यू आर मेकिंग सीन. तर तुम्ही पाप करता आहेत असं ती त्या ठिकाणी सांगते. कन्सिडर द हॉलिडे अँड दिस इज अ टाइम फॉर रिजॉयसिंग अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. आणि तुम्ही किती पाप करतायत तुम्ही हे भांडण करून, असं ती त्यांना सांगते. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन. दे पेड नो अटेन्शन. पेड नो अटेन्शन मीन्स लक्ष न देणे. त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही त्या ओल्ड वुमनकडे, त्या म्हातारीकडे. अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ. आणि तिला धक्क्याने तिला बाजूलाच पाडून टाकलं. अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. आणि तिला बाजूला ढकलून दिला. शी वूड नेवर हॅव स्टॉप्ड देम. शी वूड नेवर हॅव स्टॉप देम. ती त्यांना थांबवू शकली नसती. इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुल्का अँड मलाशा. जर मलाशा आणि अकुल्का राहिल्या नसत्या तर शी कुड नॉट स्टॉप देम. ती त्यांना थांबवू शकली नसते. वाईल द वुमन एक्सचेंज वर्ड्स. आता त्या स्त्रिया, त्या बाया, त्या गर्दीमध्ये जमलेल्या बाया ज्या वेळेला एक्सचेंज वर्ड्स म्हणजे ज्या वेळेला भांडत होत्या, शब्दाला शब्द देत होत्या. अकुल्का वाईप्ड ऑफ हर ड्रेस. अकुल्का वाईप्ड ऑफ म्हणजे पुसून काढणे. ती पुसून टाकते आपला ड्रेस, ती पुसून काढते. अँड वेंट बॅक टू द पडल. आणि त्याच पडलवर त्या डबक्यापाशी ती जाते. इन द लेन. त्या डबक्यापाशी म्हणजे ज्या नालीमधून ते डबकं वाहत होतं त्या डबक्यापाशी ती जाते. शी पिक्ड अप अ पेबल. पेबल मीन्स व्हॉट? गारगोटी. गारगोटीचा दगड, पांढऱ्या रंगाचा असा दगड असतो, तो गारगोटीचा दगड ती त्या ठिकाणी उचलते. शी पिक्ड अप अ पेबल अँड बिगॅन टू स्क्रॅच. स्क्रॅच मीन्स ती खरवडते ते द ग्राउंड. ते जमिनीला ती खरवडते. सो ॲज जेणेकरून टू लेट द वॉटर ऑफ. ते पाणी निघून जाईल. इन टू द स्ट्रीट. त्या रस्त्यावर ते निघून जाईल. त्या डबक्यामधलं पाणी त्या रस्त्याकडे ते निघून जाईल असं म्हणून ती त्या ठिकाणी शी स्क्रॅच द ग्राउंड विथ द पेबल. ती त्या पेबलने ती खरवडते. वाईल शी वॉज स्क्रॅचिंग. ज्या वेळेला ती खरडत होती मलाशा केम अप. मलाशासुद्धा त्या ठिकाणी आली. अँड बिगॅन टू हेल्प हर. अँड शी स्टार्टेड टू हेल्प हर. टू हेल्प अकुल्का. मलाशा स्टार्टेड टू हेल्प अकुल्का. आणि मग मलाशा पण त्या अकुल्काला तिच्या त्या कामामध्ये मदत करते आहे. शी पिक्ड अप अ चिप. आणि मग पिक्ड अप अ चिप. तर मलाशा पिक्ड अप अ चिप. मलाशा ती चिप एक चपटा दगड उचलते. अँड वायडन द रील. वायडन म्हणजे काय? तर त्याला थोडा चौडा करण्याचा प्रयत्न करते, किंवा आपण रुंद म्हणूया आपण त्याला. त्या रील म्हणजे त्या झऱ्याला किंवा ओढ्याला रुंद करण्याचा ती प्रयत्न करते त्या चिपने. द पीजंट्स हॅड बिगॅन टू फाईट. आणि मग आता ते जे काही शेतकरी जमलेले लोक आहेत ते द पीजंट्स हॅड बिगॅन टू फाईट. आता शेतकऱ्यांचं भांडण चालू होतं. जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन. आणि त्याच ठिकाणी अगदी तिथंच जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन. आणि ते पाणी त्या ठिकाणी आलं. वेंट डाऊन द रील. ते पाणी त्या ठिकाणी वाहत आलं. ज्या ठिकाणी ते पिजंट्स भांडत होते अगदी त्याच ठिकाणी ते पाणी वाहत आलं. टुवर्ड्स द प्लेस. त्याच जागेवर वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट देम. जी म्हातारी त्या लोकांना, त्या पिजंट्सला ती सेपरेट करत होती. द ग्रँडमदर सेपरेटेड देम ॲट द सेम प्लेस. where the grandmother separated the peasants at the same place. The water went down the reel. तर ते पाणी त्या ठिकाणी वाहत आलं होतं त्यावेळेला. द गर्ल्स रॅन. आता त्या मुली धावत आल्या. गर्ल्स रॅन वन फ्रॉम द वन साईड ऑफ द रील. आता त्या ओढ्याच्या किंवा त्या नालीच्या एका बाजूने एक मुलगी अँड द अदर फ्रॉम द अदर साईड. आणि एक दुसऱ्या बाजूने. अशा त्या दोन्ही मुली धावत आल्या. लुक आउट मलाशा. लुक आउट शाउटेड अकुल्का. लुक आउट मलाशा. मलाशा बघ. मलाशा बघ. शाउटेड अकुल्का. अकुल्का जोराने ओरडून त्या
मलाशाला काहीतरी दाखवते आहे. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ. तिला पण स्वतःला काहीतरी सांगायचं होतं, बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. तर ती बोलूच शकली नाही, नुसती हसलीच, नुसतं हसायला लागली. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग. दोन्ही मुली रनिंग त्या पडत होत्या अँड लाफिंग आणि हसत होत्या ॲट अ चीप, त्या चपट्या दगडाकडे, त्या चपट्या तुकड्याकडे, विच वॉज बॉबलिंग अप अँड डाऊन. आणि जो बॉबलिंग अप अँड डाऊन जर येईल तर त्या ओढ्यामध्ये तो जो काही चपटा तुकडा होता तो खाली वर होत होता. त्याला बघून दोघी मुली धावत होत्या आणि हसत होत्या. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पीजंट्स. आणि दे रॅन, त्या धावत गेल्या. कुठे गेल्या त्या? दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड. त्या गर्दीमध्ये त्या गेल्या ऑफ द पीजंट्स, ज्या ठिकाणी वेअर द पीजंट्स वेअर फायटिंग, ज्या ठिकाणी त्या पीजंट्स त्या ठिकाणी भांडत होते, त्या ठिकाणी त्या मुली धावत गेल्या. द ओल्ड वुमन सॉ देम. त्या म्हाताऱ्या आजीने त्यांना बघितलं. अँड सेड टू द पीजंट्स. आणि त्या मुलींना बघून आफ्टर वॉचिंग देम शी टोल्ड द पीजंट्स, शी सेड टू द पीजंट्स, शेम ऑन यू बिफोर गॉड मॅन. आणि ती म्हणते की शेम ऑन यू बिफोर गॉड, की देवाच्या नावाने तरी तुम्हाला शरम वाटू द्या, लाज वाटू द्या, असं ती त्या माणसांना म्हणते. यू हॅव स्टार्टेड फायटिंग. तुम्ही भांडणाला सुरुवात केली. ऑन द अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स. या दोन मुलींच्या कारणाने. ऑन द अकाउंट ऑफ च्या कारणाने. ऑन द अकाउंट ऑफ च्या कारणाने, या दोन मुलींच्या कारणाने तुम्ही भांडायला सुरुवात केली. अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉटन इट. आणि बघा ते हॅव लॉंग ॲगो खूप वेळेपूर्वीच दे हॅव फॉरगॉटन इट. दे हॅव फॉरगॉटन देअर फाईट. ते त्यांची फाईट ते विसरून गेलेत. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग नाईसली टुगेदर. अँड द डिअर चिल्ड्रन, त्या प्रिय मुली, त्या दोन्ही मुली हॅव बीन प्लेइंग नाईसली टुगेदर. नाईसली छानपैकी, टुगेदर एकत्रितपणे त्या दोन्ही मुली छानपैकी खेळत आहेत, असं ती त्या पिजंट्सला, त्या लोकांना दाखवते. दे आर वायझर दॅन यू. आणि मग आपला पाठ जो काही आहे, लिटल गर्ल्स वायझर दॅन गोल्ड, तर ती म्हातारी त्यांना समजवते. दे आर वायझर दॅन यू. ते तुमच्यापेक्षा समंजस आहेत, ते तुमच्यापेक्षा शहाण्या आहेत. यू आर नॉट ॲज वाईज ॲज द गर्ल्स, असं ती त्यांना समजावून सांगते. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स. आणि त्या लोक पण त्या मुलींकडे बघायला लागले. अँड दे फेल्ट अशेम्ड. अँड दे फेल्ट अशेम्ड ऑफ देमसेल्व्स. आणि मग त्यांनाही त्यांची स्वतःची लाज वाटायला लागली. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्व्स. ते स्वतःकडेच बघून हसले. अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. आणि स्कॅटर्ड, आणि मग ते पांगलेत कुठे? देअर फार्म्स. मग त्यांच्या शेतावर ते काम करायला निघून गेलेत. अशा पद्धतीने वी फिनिश्ड आवर लेसन हिअर. काउंट लिओ अँड टॉलस्टॉय. इन धिस वे we can get a moral lesson from it, that don't fight for the trifle things. We should try to forgive and let the things go. आपण काही गोष्टींना, सहज शुल्लक गोष्टींकडे आपण लक्ष न देता आपण त्या सोडून दिल्या पाहिजेत, असा लेसन. आणि आपण त्याच्यासाठी भांडायला नको, असा लेसन आपण असा धडा आपण त्यातून आपण घेऊ शकतो. सो थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.